नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण भरपूर पदर सुटलेली तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी कशी बनवायची ते बघतोय। तुम्ही शंकरपाळी बघू शकता, मस्त दुप्पट फुललेली आहे, छान पदर सुटलेत आणि छान अगदी बिस्किटासारखी खुसखुशीतही झाली आहे। तसेच शंकरपाळी तळताना तेलात विरघळू नये, छान पदर सुटावेत, छान खुसखुशीत व्हावी यासाठी भरपूर टिप्सही सांगितल्या आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवतोय। तुम्हाला आज मी याचं वजनी आणि घरामध्ये जी वाटी असते तिचे असे दोन्ही प्रमाण सांगणार आहे। तर इथे या वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलंय आणि सर्व साहित्य मोजण्यासाठी मी या एकाच वाटीचा वापर केलाय। तर सर्वात आधी मी तुम्हाला जी वाटी दाखवली त्या वाटीने 4 वाटी मैदा घेतलाय आणि हा मैदा वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो आहे। त्यानंतर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर आणि आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याने वरती 2 चमचे पिठी साखर एक्स्ट्रा घेतली आहे। त्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी तूप घेतलंय। तूप हे पूर्णपणे वितळवून रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे, घट्ट तूप इथे घ्यायचं नाहीये। त्यानंतर त्याच वाटीने 3/4 वाटी म्हणजे पाऊण वाटी दूध घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य वजनी प्रमाणात म्हणाल तर मैदा 500 ग्रॅम घेतलाय, पिठी साखर 190 ग्रॅम घेतली आहे, तूप पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे 140 ग्रॅम आणि दूध 160 ml घेतले। तर दूधही इथे गरम घ्यायचं नाहीये, रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। आणि या अर्धा किलो मैद्यापासून बनवलेली शंकरपाळी वजनी प्रमाणात 1 किलो बरोबर भरते। तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतली आहे। आता त्याच्यामध्ये जी आपण पिठी साखर घेतली होती ती घालायची। तर पिठी साखरेचं प्रमाण मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगते। या वाटीने पूर्ण 1 वाटी भरून पिठी साखर मी घेतली होती आणि त्याचबरोबर या चमच्याने वरती 2 चमचे एक्स्ट्रा पिठी साखर मी यामध्ये घातली आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 190 ग्रॅम पिठी साखर इथे घेतली। त्यानंतर इथे पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी तूप घेतले। वजनी प्रमाणात हे तूप 140 ग्रॅम आहे। तर इथे तूप घेताना घट्टसर घ्यायचं नाहीये, जर तुम्ही इथे घट्टसर तूप घेतलं तर तुपाचं वजनी प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि शंकरपाळीमध्ये तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळी तळताना ती तेलामध्ये सोडली की विरघळू शकते। आणि तूप घेताना ते पूर्णपणे वितळवून थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच याच्यामध्ये घालायचं, गरम तूप यामध्ये घालायचं नाही। आता हे तूप आणि पिठी साखर एखाद्या विस्कच्या मदतीने किंवा हाताने 4 ते 5 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण अशा पद्धतीने फेटून घेतलं की ते छान हलकं फुलकं होतं आणि यामुळेच आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तयार होते, तोंडात टाकताच विरघळते। एक 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण छान फेटून घेतलं की ते छान हलकं फुलकं होतं आणि त्याचा कलरही लाईट व्हायला लागतो। तर इथे तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण फेटून घेतले आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुम्ही पाहू शकता याचा कलर पूर्णपणे लाईट झाला आहे। आता याच्यामध्ये आपण जो अर्धा किलो मैदा घेतला होता तो घालायचा। तर वाटीने मी हा मैदा 4 वाटी घेतलाय आणि वजनी प्रमाण 500 ग्रॅम आहे। त्यानंतर याच्यामध्ये एकदम थोडंसं 1 पाव चमचा मीठ घालायचं। आता हे पिठी साखर आणि तुपाचं मिश्रण आणि मैदा मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं आहे। तूप आणि पिठी साखरेचं मिश्रण मैद्यासोबत छान एकजीव होत नाही तोपर्यंत हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। हे सर्व छान एकजीव करून घेण्यासाठी 3 ते 4 मिनिटं वेळ लागतो। कोणताही पदार्थ बनवताना आपण त्यामध्ये तेलाचं मोहन घातल्यानंतर मूठ वळेपर्यंत मिक्स करतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं हे सर्व मी इथे मिक्स करून घेणार आहे। तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं मी सर्व साहित्य छान मिक्स करून घेतले। मैदा आणि तूप छान एकजीव झाला आहे। एखादी मूठ वळून बघायची, अशी परफेक्ट मूठ वळली गेली म्हणजे मैदा आणि तूप साखरेचं मिश्रण छान एकजीव झालं आहे। आता आपल्याला शंकरपाळ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी पाऊण वाटी म्हणजे 160 ml दूध घेतले। दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं, गरम किंवा फ्रीजमधलं थंड दूध इथे वापरायचं नाही। आता थोडं थोडं दूध घालून पीठ छान मळून घ्यायचं। अर्धा किलो मैद्यासाठी पाऊण वाटी दूध एकदम परफेक्ट आहे। वजनी 160 ml हे दूध आहे। दूध पीठ मळताना एकदम घालायचं नाही, थोडं थोडं दूध घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। अर्धा किलो मैदा एवढ्या दुधामध्ये अगदी व्यवस्थित मळला जातो। तर हे पीठ आपला कणकेचा गोळा होतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि एवढं दूध घालून पीठ मळलं की शंकरपाळी लाटताना अजिबात जड जात नाही आणि पीठ कडकही होत नाही आणि आपली शंकरपाळी ही छान तयार होते।
तरी ते मस्त असं पीठ मळून त्याचा छान गोळा तयार करून घेतला आहे. जर तुम्हाला वाटलंच की हे पीठ थोडं कोरडं आहे, लाटताना तुम्हाला जड जाईल, तर याच्यामध्ये आपण ज्या चमच्यानी पोहे खातो त्या चमच्यानी 2 चमचे दूध घालून तुम्ही हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊ शकता. आता हा मळलेल्या पिठाचा गोळा एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ 20 मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. तर इथे 20 मिनटं झाली आहेत, पीठही छान भिजलं आहे. आता हे पीठ एखाद मिनिटभर पुन्हा मळून घ्यायचं आणि एकसारखं करून घ्यायचं. त्यानंतर या पिठाचा एक मोठा गोळा काढून घ्यायचा. तर आपण चपातीसाठी जेवढा गोळा तयार करतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण शंकरपाळी आपल्याला इथे थोडी जाडसरच बनवावी लागते. तर इथे मी शंकरपाळी बनवण्यासाठी गोळा काढून घेतला आहे. आता हे उरलेलं पीठ याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकून ते बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर तयार केलेला गोळा पोळपाटावरती अशा पद्धतीने पुन्हा एकदा मळून एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे तो लाटताना व्यवस्थित लाटला जाईल आणि मध्ये चिरडणारही नाही. तरी ते व्यवस्थित मस्त असा शंकरपाळी बनवण्यासाठी मी गोळा तयार करून घेतला आहे. आता शंकरपाळी बनवण्यासाठी या गोळ्याची आपण मध्यम जाडसर चपाती लाटून घेऊयात. तर शंकरपाळी बनवण्यासाठी जी चपाती आपण लाटून घेतोय ती जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडसरही लाटायची नाही. जर ही चपाती तुम्ही जास्त जाडसर लाटली तर शंकरपाळ्या तळल्यानंतर त्या आतून तशाच कच्च्या राहतील, किंवा जर जास्त पातळ लाटली तर शंकरपाळ्या तळल्यानंतर त्या एकदम कडक होतील. त्यामुळे ही चपाती तुम्हाला मध्यम जाडसरच लाटून घ्यायची आहे. अर्ध्या सेंटीमीटर इतकी या चपातीची जाडी असायला हवी. तर इथे चपाती छान लाटून झाली आहे. लाटताना तुम्ही पाहिलं ही लाटण्यासाठी अजिबात जड गेली नाही, एकदम सहज लाटून झाली आणि कुठे चिरडलीही नाही आहे. आता चपातीची जाडी किती हवी हेही मी तुम्हाला दाखवते. त्याआधी याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या चाकूने किंवा पिझ्झा कटरने अशा कट करून घ्यायच्या, म्हणजे बाजूच्या ज्या चिरडलेल्या कडा आहेत त्या निघून जातात आणि आपल्याला मध्ये प्लेन चौकोनी सरफेस भेटतो आणि आपल्याला शंकरपाळ्याही मग व्यवस्थित बनवता येतात, पाडता येतात. तरी ते बाजूच्या कडा काढून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ही चपाती आपल्याला केवढी जड लाटून घ्यायची आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता एवढी जाडसर ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर अर्धा सेंटीमीटर एवढी याची जाडी असेल. यापेक्षा जाड हे लाटून घ्यायचं नाही, नाहीतर शंकरपाळी आतून तशीच कच्ची राहील. आता याच्या शंकरपाळ्या मी तयार करून घेते. तर तुम्हाला इथे हव्या त्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाळी बनवू शकता. मी चौकोनी आकारामध्येच बनवून घेणार आहे, पण जर तुम्हाला कापण्यांच्या आकारामध्ये बनवायचे असेल तर तशीही तुम्ही इथे बनवू शकता. आणि शंकरपाळ्या कट करून घेताना त्या एकाच आकारामध्ये एकाच शेपमध्ये कट करून घ्यायच्या, म्हणजे तळताना त्या एकसारख्या तळल्या जातील, सर्व बाजूनी एकसारख्या भाजल्या जातील आणि पटकन तळूनही होतील. आणि कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सहज कट झाल्या आहेत आणि दिसतानाही किती सुंदर दिसत आहेत. आणि इथे या शंकरपाळ्यांची जाडीही तुम्ही बघू शकता. तरी त्या आत्ता मी जेवढ्या शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत तेवढ्याच तळून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या शंकरपाळ्या सर्व एकत्र बनवून त्यानंतर तळून घेऊ शकता. तर शंकरपाळी तळण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. पीठ टाकल्यावरती आलं की समजून जायचं तेल छान कडकडीत गरम झाले. आता याच्यामध्ये ज्या तयार करून घेतलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या घालायच्या. तर शंकरपाळी तेलामध्ये सोडताना लक्षात ठेवा, सुरुवातीला गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि त्यानंतरच शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे. शंकरपाळी तेलामध्ये सोडल्या गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि 1 मिनिटभर या शंकरपाळीला जराही हलवायचं नाही. ही शंकरपाळी खालच्या बाजूने थोडी तळून घ्यायची आणि मगच चमच्याने ही हलवायची. 1 मिनिटानंतर चमच्याने शंकरपाळी अशा पद्धतीने खालीवर करत तळून घ्यायचे. जेव्हा 1 मिनिटभर शंकरपाळी सुरुवातीला तळून घेऊ त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आणि त्यानंतरच एकदम मंद आचेवर ही शंकरपाळी तळून घ्यायची. शंकरपाळी तळताना चमच्याने ती सतत अशी वर खाली करत राहायची, म्हणजे ही शंकरपाळी सर्व बाजूने एकसारखी भाजली जाते. त्याचप्रमाणे आपण ही शंकरपाळी एकदम मंद आचेवर तळतोय, त्यामुळे ती आतपर्यंत छान तळली जाते आणि आतमध्ये तिला पदरही छान सुटतात. तसेच शंकरपाळी तेलामध्ये तळताना थोडी घालूनच तळून घ्यायची. जर तुम्ही एकदम जास्त शंकरपाळी तेलामध्ये घातली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं, शंकरपाळी व्यवस्थित तळली जात नाही आणि तेलही शोषलं जातं.
तरी ते तुम्ही बघू शकता छान बदामी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी मंद आचेवरती मी तळून घेतली आहे। तर तुम्हाला वाटेल ही शंकरपाळी कच्ची आहे, पण आपण शंकरपाळी तेलामधून काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे शंकरपाळी थोड्या वेळानंतर अगदी लालसर होते। त्यामुळे जेव्हा असा रंग येईल तेव्हा शंकरपाळी तेलामधून काढून घ्यायची। आणि आता ही शंकरपाळी मी एका जाळीमध्ये काढली आहे, जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्रा तेल आहे तेही निघून जाईल। आणि तुम्ही थोड्या वेळात जशी शंकरपाळी थंड होत चालली आहे तसं तुम्ही बघू शकता शंकरपाळीचा कलरही बदलत चालला आहे। आता अशा पद्धतीनेच मी राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या बनवून तळून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता एकही शंकरपाळी तेलामध्ये विरघळली नाही आहे। तर दुसऱ्या शंकरपाळ्या लाटून घेत असताना आधी तेलाचं टेम्परेचर चेक करा। तेलाचं टेम्परेचर जर कमी झालं असेल तर तेल पूर्णपणे पुन्हा तापवून मगच शंकरपाळी तळा, म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या एकदम परफेक्ट बनतील। तरी ते मस्त खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी तोंडात टाकताच विरघळेल अशी आणि भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी बनवून तयार झाली आहे। जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर याप्रमाणे जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर 1 किलो वजनी प्रमाणात शंकरपाळी बनवून परफेक्ट तयार होते। तर या दिवाळीत अशा पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की